Hello everyone. We had started with expectorants and emetics. In previous class we had seen expectorants. These are the drugs which are used to remove the sputum from respiratory tract, and emetics means which induces the vomiting, means which produces the vomiting. Vomiting is a disease, okay, it's a disorder. So there are some certain situations, or there are some certain conditions are there in, like poisoning conditions are there. If you eat any poison which is killer, that if any barbiturate poisoning, morphine, then in that condition it is necessary to remove that means particular poison from your body, from your stomach, and in that cases these emetics are especially given. So you all know cough is a protective reflex. So protective physiological reflex to clear the airway. Means suppose if you are walking on a road, and during walking जर तुमच्या ह्याच्यामध्ये रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये इफ समथिंग डस्ट केमिकल एरिटंट्स दे आर गॉन आउट इन युअर दॅट इज फॉरेन बॉडीज गॉन आउट, देन इन दॅट केसेस तुम्ही जनरली काय करता, किंवा काही एखादा पदार्थ तुम्ही खात असाल आणि तुमच्या तोंडात असं जर काही आलं, लगेच तुम्ही काय करता, थुकून टाकत असता, ओके, टू द वे ऑफ कफ. सिमिलरली मीन्स कफ हे काय आहे, प्रोटेक्टिव्ह काय असतं, फिजिओलॉजिकल रिफ्लक्स. मीन्स आय हॅड टोल्ड यू प्रोटेक्टिव्ह रिफ्लक्स म्हणजे काय, जर इफ यू आर मीन्स सपोज वी आर इन द क्लासरूम आणि तुम्ही लेक्चर ऐकत असता, मी तुम्हाला काय केलं, चॉक मारत असेल मी तुम्हाला. सो सिमिलरली यू स्टार्ट प्रोटेक्टिंग युअर सेल्फ, ओके. दिस इज द रिफ्लक्स मेकॅनिझम, म्हणजेच त्याला काय बोलतात, रिफ्लक्स असं म्हणतात. मीन्स युअर बॉडी, आपल्या ह्याच्यामध्ये बॉडीमध्ये काय असते, इम्युन सिस्टीम असते, दॅट इज सेल्फ आणि नॉन सेल्फ. सो ती काय करत असते, मीन्स बाहेरचं कोण आहे, त्याच्यानंतर फॉरेन बॉडीज कुठच्या आहेत, आणि आपल्या ह्याच्यामध्ये इनबिल्ट कोणत्या आहेत त्याला रेकग्नाइज करण्याचं काम करत असते. सो सिमिलरली आता जेव्हा इथे काय होतं, ट्रकियामध्ये कफचं जेव्हा फॉर्मेशन होत असतं, तिथे म्युकस मीन्स कफ हा आहे, हा तिथे फॉर्म होत असतो. देन हाऊ दिज मीन्स खोकला जो काही म्हणतो आपण, हाऊ इट इज प्रोड्यूस. सो इन दॅट केस व्हॉट हॅपन, दिज ट्रकिया, ओके, इज फिल्ड विथ द म्युकस मीन्स कफ तिथे तयार झालेला असतो, कफचं फॉर्मेशन झालेलं असतं तिथे. आणि त्याच्या खाली, तुमच्या ट्रकियाच्या खाली मीन्स काय असतं, रेस्पिरेटरी ट्रॅकच्या खाली काय आहे, GIT आहे, मीन्स स्टमक आहे, गॅस्ट्रोइंटेस्टिनल ऑर्गन्स आहेत. सो व्हॉट दे डू, ते काय करतात, तर ते वरती येतात, ओके, ते फोर्सफुली वर येतात. आणि सिमिलरली यू आर सफरिंग फ्रॉम दिज कफ, ओके, तुम्ही कफपासून काय करत असता, सफर करत असता. मीन्स युअर बॉडी काय करत असते, आता इम्युन सिस्टीम्स असतात, सेल्फ असते आणि नॉन सेल्फ असते. सो ती मग त्याच्यानंतर मग तेव्हा जेव्हा मीन्स कफ फॉर्मेशन होत असतं, तेव्हा जेव्हा अल्फा सेल्स आहेत, बीटा सेल्स, गॅमा सेल्स ज्या काही आहेत, ओके, त्या बाइंड होत असतात. आणि तुम्हाला काय होते, कफ मीन्स खासी जे काही आहे, मीन्स असा जो साऊंड येतो, ओके, हा साऊंड आहे, हा काय असतो, तर प्रोड्यूस होत असतो. सो हे काय आहे, अशा प्रकारे कफ मीन्स कफ जो काही आहे हा कफ प्रोड्यूस होत असतो. अँड फॉर दिस एक्सपेक्टोरंट्स आर गिवन. अँड सी मीन्स कफ दे आर टू टाइप्स, वेट कफ इज देअर अँड ड्राय कफ इज देअर. अँड सिमिलरली मीन्स बेस्ड ऑन दॅट, मीन्स कोणत्या प्रकारचा कफ आहे, वेट कफ आहे, ड्राय कफ आहे, त्याच्यावरती मेडिसिन्स आर गिवन, त्याच्यावरती मेडिसिन्स आहेत ही दिली जातात. मीन्स त्याचे वेगवेगळे टाईप्स असतात, मीन्स मेडिसिन्स. एक कफ सप्रेसंट आहे, देन ब्रॉन्कोडायलेटर इज देअर, म्युकोलायटिक इज देअर, then expectorant, antitussives. Antitussives, these are given in the dry cough only. Antitussives medicines, they are given only for the dry cough साठी दिली जातात antitussives, okay. So similarly
Okay, so in that way we had seen that how cough is produced. Okay, ह्याच्यामध्ये काय होतं, म्युकस, तिथे काय होतं, म्युकस जमा होतो. कफ जो काही आहे हा काय होत असतो, तिथे जमा होत असतो, साठत असतो. देन ड्यू टू दीज इन्फेक्शन्स, केमिकल इरिटंट्स, देन रिटेन बॉडी सिक्रिशन्स, प्रेझेन्स ऑफ द फॉरेन बॉडी, ते काय करतात, ब्लॉक्स करतात वन्स एअरवेज. देन मग आपलं जे काय आहे, आपलं खाली काय आहे, आपल्या GIT आहे, ओके, गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट आहे. गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट काय करतो, फोर्सफुल्स द एअरवेज, अँड सिमिलरली कफ जो काही आहे हा कफ प्रोड्यूस होत असतो. देन दीज कफ सिरप मीन्स हे जे काही आपण काय बघतो, एक्सपेक्टरंट्स बघतो आहे. सो दे आर ऑफ 2 टाईप, सेडेटिव्ह टाईप अँड स्टिम्युलंट टाईप. सो सेडेटिव्ह टाईप मीन्स काही माहिती आहेत कफ सिरप असतात की जे घेतल्यानंतर यू आर फिलिंग स्लिपनेस, झोप येते. सो अँड त्याला ते सेडेटिव्ह टाईप आहेत. अँड दे ॲक्ट बाय रिफ्लेक्स मेकॅनिझम, बाय इरिटेटिंग गॅस्ट्रिक म्युकोसा. अँड स्टिम्युलंट टाईप वॉट दे डू, ते म्युकसला काय करतात, डिसोसिएट करतात. विस्कॉसिटी आहे ती काय करत असतात, तर रिड्यूस करत असतात. सेडेटिव्ह टाईप इन दॅट अमोनियम क्लोराईड, NH4Cl अँड पोटॅशियम आयोडाईड, दीज आर द सेडेटिव्ह टाईप. देन सी दीज मीन्स कफचे जे आपण टाईप बघितले, कफ आहे इरिटेटिव्ह ऑर अनप्रोडक्टिव्ह कफ, विच इज अ ड्राय कफ विच कॉल्ड बाय कोल्ड्स ऑर बाय inhalation of irritating dust and gases and produces no sputum or other discharge. मीन्स वेट कप, ड्राय कप असतात. सो हे ड्राय कपमध्ये देर इज नो फॉर्मेशन ऑफ द स्पुटम. And productive cough is sputum or exudate producing cough and is associated with the asthma and bronchitis. Then see that we are studying expectorants. So आता ह्याच्यामध्ये आपण इम्युन सिस्टीम बघितली, सेल्फ आणि नॉन सेल्फ असते. मग आता ह्याच्यामध्ये इम्युन सिस्टीम मग आपली काय होत असते, ॲक्टिवेट होत असते. मीन्स आवर इम्युन सिस्टीम इज गेटिंग द ॲक्टिवेटेड. देन म्युकस रिलीज स्टार्ट्स इन अवर ट्रकिया, मीन्स श्वास घ्यायला मग आपल्याला काय होतं, प्रॉब्लेम येत असतो, तेव्हा ते गॅस्ट्रिक रिजन रिफ्लक्स करत असतं. देन कफ सिरप जे काही आहेत आता कशासाठी दिल्या जातात, एकतर म्युकस फॉर्म होऊ नये, मीन्स कफ फॉर्म होऊ नये. आणि दुसरा टाईप काय आहे, तो कफ फॉर्म झाला तर त्याला रिमूव्ह करण्यासाठी, मीन्स म्युकस रिमूव्ह करण्यासाठी, मीन्स स्पुटम और कफ तिथे जर फॉर्म झाला तर त्याला रिमूव्ह करण्यासाठी. अँड दीज आर मीन्स वेगवेगळ्या टाईपचे आहेत, अँटीटसिव्ह, डिमल्संट, एक्सपेक्टोरंट, ब्रॉन्कोडायलेटर. दीज आर दी टाईप्स ऑफ दिस. हे काय आहेत, त्याचे टाईप्स आहेत. देन see now these act by 2 ways, means expectorants, they are act by 2 ways. First, by decreasing the viscosity of bronchial secretion and facilitate its elimination. It's first, okay, by decreasing viscosity. And the second is by increasing the amount of respiratory tract fluid. And that demulcent action is exerted on dry mucosal linings and thus relieving the unproductive cough relieves in that way. Okay, so we had हे बघितलं आपण एक्सपेक्टोरंट. अँड इमिटिक इज अ ड्रग विच इंड्युसेस वॉमिटिंग. सो these emetics act directly by stimulation of the CTZ. CTZ means chemoreceptor trigger zone which is located in the medulla oblongata. सो फर्स्ट काय होतं, मीन्स एमेटिक्स कोणत्या प्रकारे ॲक्ट करतात, पहिलं स्टिम्युलेशन होतं CTZचं, केमोरिसेप्टर ट्रिगर झोनचं. अँड सेकंड इज बाय द सेकंड कुठलं होतं तर इरिटेशन ऑफ द गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट. इरिटेशन होतं गॅस्ट्रोइंटेस्टिनलच्या ट्रॅक्टचं, ह्या 2 वेने ॲक्ट होत असतात, इमिटिक्स आहेत ते. सो दिस इज अबाउट एक्सपेक्टोरंट्स आणि इमिटिक्स. सो आपण ह्याच्यामध्ये प्रिव्हियस क्लासमध्ये अमोनियम क्लोराईड बघितलं होतं विच इज ॲन एक्सपेक्टोरंट. सो अनादर एक्सपेक्टोरंट वी आर गोइंग टू सी टुडे, पोटॅशियम आयोडाईड. पोटॅशियम आयोडाईड इज अ Ki. So this ammonium chloride, in that we had seen its uses, its expectorant, it's a diuretic, then it's an acidifier.
also systemic acidifier. Then it is an ingredient of the cup mixtures. Then these synonyms of this ammonium chloride, that is ammonium muriate, then salmiac, amchlor, sal ammoniac, ammonium chlor. These are very important and maybe MCQ can be asked on this. Then next is the potassium iodide. Its chemical formula is Ki. Then molecular weight is 166. Then next is synonyms are synonyms of potassium iodide are kali iodidum, and another one is pot iode. Kali iodidum and another one is pot iode. Then next see its method of preparation. So how it's prepared? Potassium iodide, a hot aqueous potassium hydroxide solution, potassium hydroxide KOH with iodine, that is I2. Then that time mixture of potassium iodide Ki, okay, 5 Ki, plus potassium iodate, that is KiO3 is a potassium iodate, KiO3 plus H2O, water is formed. So how it's prepared? That is potassium hydroxide, 6 molecules of KOH potassium hydroxide with iodine I2, 3 molecules of iodine I2. So they react, and that time mixture of potassium iodide Ki, okay, 5 molecules of Ki plus potassium iodate means KiO3 and thrice H2O. इथे रिॲक्शन आहे ही फॉर्म, ओके. इथे आपलं कंपाऊंड आहे पोटॅशियम आयोडाईड हे फॉर्म होतं. मीन्स आयोडाईड आणि आयोडेट दोन्हीसुद्धा काय होत असतात, ह्या रिॲक्शनमध्ये फॉर्म होत असतात. देन we will next see physical properties of potassium iodide. So it's a white crystalline powder, that is it's in white in color. It is odorless, bitter taste. It is soluble in the water. It's soluble in the water, glycerin and alcohol. It's these physical properties are it's white crystalline powder. Then it's a hexahedral or cubic crystals, okay. They are transparent crystals or somewhat opaque, and it is hygroscopic also. Then its solutions are neutral or slightly alkaline to litmus. It is very soluble in the water and even more so in boiling water. It's freely soluble in glycerin and it's soluble in alcohol also. So these are physical properties of potassium iodide. Then next see uses which are very important. It is used as a mild expectorant. आपल्या चॅप्टरचंच नाव आहे काय, एक्सपेक्टोरंट आणि एमेटिक. सो इट इज यूज ॲज अ माइल्ड एक्सपेक्टोरंट. इट इज यूज ॲज अन इन्ग्रेडियंट ऑफ द एक्सपेक्टोरंट मिक्सचर. द युजुअल एक्सपेक्टोरंट डोस इज 300 mg 4 times a day with dosage range 300 mg to 2 gram daily. Then it is a source of iodine. So it is used in the treatment of hypothyroidism. Being a source of iodine means it is used for the prophylaxis and treatment of the simple goiter, which is endemic in districts where the diet is deficient in iodides, okay. So it can be used in the form of an iodized salt, 1 lakh parts of salt. Then it is used in larger doses for treatment of hyperthyroidism, hypothyroidism, because it's a source of iodine. And in the treatment of goiter also, okay. See this potassium iodide used in the treatment of goiter. It can be asked for MCQ. Then it is also used in the pre-operative treatment of thyrotoxicosis in dosage
15 mg daily in divided doses for 10 to 14 days. Then it is used as an antifungal also, antifungal agent in veterinary practice. Okay, kindly note down it. This potassium iodide, it is used as an antifungal agent in veterinary practice. Then iodine solutions means it is used to stabilize in preparation of solutions of iodine, means it is one of the most important ingredient of various official आयोडीन सोल्युशन्स. पोटॅशियम आयोडाईड आपण ह्याच्यामध्ये टॉपिकल एजंट्समध्ये आपण बघितलं होतं, अँटीमायक्रोबियल्स ॲस्ट्रिंजंट्समध्ये सोल्युशन्स ऑफ आयोडीन. सो त्याच्यामध्ये पोटॅशियम आयोडाईड हे यूज केलं जातं. सो इट इज एन इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट ऑफ दिस आयोडीन सोल्युशन. आयोडीन ऑफिशियल आयोडीन सोल्युशन्सचे काय आहे हे इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे. देन इट इज इन अ कफ प्रिपरेशन्स ऑल्सो, कफ प्रिपरेशनमध्ये सुद्धा यूज केलं जातं. देन पोटॅशियम आयोडाईड सोल्युशन जे काही आहे मीन्स 100 ग्रॅम इन 100 ml सोल्युशन, इट इज यूज ॲज अ आयोडीन सप्लिमेंट ॲज एक्सपेक्टोरंट. आयोडीन सप्लिमेंट म्हणून यूज केलं जातं पोटॅशियम आयोडाईडचं सोल्युशन जे काही आहे ते. सोर्स ऑफ आयोडीन गॉयटरच्या ट्रीटमेंटमध्ये वापरतात, हायपरथायरॉइडिझम हायपोथायरॉइडिझममध्ये सुद्धा वापरतात. माइल्ड एक्सपेक्टोरंट इज ऑल्सो देअर. देन अँटीफंगल, काइंडली नोट डाऊन अँटीफंगल इन व्हेटरनरी प्रॅक्टिस. व्हेटरनरी प्रॅक्टिसमध्ये ॲज अन अँटीफंगल म्हणून यूज करतात. हे काय आहेत पोटॅशियम आयोडाईडचे यूजेस आहेत. देन नेक्स्ट इज द स्टोरेज ऑफ पोटॅशियम आयोडाईड. So it should be stored in well closed container at a cool place. Well closed container मध्ये स्टोअर करायचे in a cool place. Then next is incompatibility, means with some compounds this potassium iodide is incompatible. What are the compounds? So it is incompatible with the salts of mercury, bismuth, lead, iron, ऑक्सिडायझिंग एजंट अँड डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. त्याच्यासोबत काय आहे इनकॉम्पॅटेबल आहे विथ द सॉल्ट्स ऑफ आयर्न, बिस्मुथ, मर्क्युरी, पोटॅशियम क्लोराइड, क्लोरल हायड्रेट, देन अदर ऑक्सिडायझिंग एजंट, टार्टारिक ॲसिड्स अँड अदर ॲसिड्स, अल्कलॉइडल सॉल्ट्स. अल्कलॉइडल सॉल्ट्स एक्झाम्पल आर स्ट्रायचेनिन हायड्रोक्लोराइड, क्विनिन सल्फेट. विथ दॅट इट इज इनकॉम्पॅटेबल. त्याच्यासोबत काय आहे हा इनकॉम्पॅटेबल आहे. सो इट्स पोटॅशियम आयोडाईड. ओके, पोटॅशियम आयोडाईडचं हे काय आहे केमिकल फॉर्म्युला KI, मॉलिक्युलर वेट 166. सिनॉनिम्स आर काली आयोडिडम अँड पोट आयोड. देन मेथड ऑफ प्रिपरेशन वी हॅड सीन इट्स aqueous potassium hydroxide solution KOH with iodine 3 molecules of I2. Then mixture of potassium iodide KI and potassium iodate KiO3 and water is formed. Then we had seen physical properties. It's a white crystalline powder, it's odorless, it is hygroscopic in the nature, opaque. This is cubic or hexahedral crystals. Then it is soluble in the water, glycerin and alcohol. Then on long exposure to air it becomes yellow due to the liberation of iodine, and small quantity of iodate may be formed here. Then next we had seen uses. Mild expectorant, it is source of iodine. Then it is used for prophylaxis and treatment of simple goiter. Then it is used in the form of an iodized salt. Larger doses for treatment of hyperthyroidism, then hypothyroidism also in cough preparation. Then it is an important ingredient of the iodine, official iodine solutions, and antifungal as an antifungal agent in veterinary practice. Then we have seen storage and incompatibility of potassium iodide. Then next compound, antimony potassium tartarate. See, it's an emetic
एक्सपेक्टोरंट अँड इमेटिक. सो एक्सपेक्टोरंटमधले आपण 2 बघितले, अमोनियम क्लोराईड बघितलं NH4Cl, आणि आत्ता आपण काय बघितलं, पोटॅशियम आयोडाईड बघितलं KI. देन नेक्स्ट कंपाऊंड आहे ते इमेटिक आहे. इमेटिक मीन्स विच इंड्युसेस द वॉमिटिंग, मीन्स इट स्टिम्युलेट द केमोरिसेप्टर ट्रिगर झोन विच दॅट इज CTZ सेंटर प्रेझेंट इन द ग्रे मॅटर ऑफ द ब्रेन, मेडुला ऑब्लोंगेटामध्ये हे असतं. त्याला काय करतं, हे स्टिम्युलेट करत असतं. बाय डायरेक्ट स्टिम्युलेशन ऑफ द CTZ these emetics are at or by irritating the gastrointestinal tract, gastric mucosa or gastric mucosa ला irritate करू. See antimony potassium tartarate, its chemical formula is C4H4 KO7SB. हा काय आहे त्याचा फॉर्म्युला आहे, केमिकल फॉर्म्युला C4H4 देन KO7SB. इट्स केमिकल फॉर्म्युला, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. देन मॉलिक्युलर वेट इज 324.9. मॉलिक्युलर वेट काय आहे ह्याचं 324.9. देन इट्स सिनॉनिम्स आर antimony pot tar or another is tartar emetic. Tartar emetic, antimony pot tart, potassium antimonyl tartarate, then tartarated antimony, then tartarized antimony. These are synonyms. Tartar emetic, antimony pot tar, then potassium antimonyl tartarate, then tartarated antimony and tartarized antimony. हे काय आहेत त्याचे सिनोनिम्स आहेत. See this antimony potassium tartarate, it belongs to a group of closely related substances which are formed by the interaction of an oxide of an element, antimony, and organic hydroxy acids or their salts. So the chemical structure of these substances is not fully known. So various structures are there. Next is method of preparation. So this is prepared by mixing antimony trioxide, that is Sb2O thrice. Sb2O thrice से काय आहे antimony trioxide आहे. So 5 parts of this antimony trioxide with potassium acid tartarate. 6 parts of potassium acid tartarate. 6 parts कोणाचे, potassium acid tartarateचे. सो 5 पार्ट्स ह्याचे कोणाचे, अँटीमनी ट्रायऑक्साईड. इथे रिॲक्शन बघा, ही मेथड ऑफ प्रिपरेशन आहे. Sb2O3 प्लस हे काय आहे, पोटॅशियम ॲसिड टार्टारेट आहे. सो दिस इज फॉर्म्युला C4H4O6KH. C4H4O6KH हे काय आहे, पोटॅशियम ॲसिड टार्टारेट आहे. सो हिअर काय फॉर्म होतं इथे, now you can see here C4H4O7. ओके, O7 SB आहे ना. सो 2 मॉलिक्युल्स आहेत हे त्याचे इथे येतात. SBK इथे बघू शकता तुम्ही, SBK O7. एक म्हणजे हा जो आहे O थ्राईस आहे. सो त्यातले काय आहेत, त्याच्यामधला एक ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे तो राहतो तसाच इथे, आणि एक आहे हे बघा इथे इकडे येतो O7 अँड SBK. आणि अशा प्रकारे इथे अँटीमनी पोटॅशियम टार्टारेट मीन्स C4H4O7 SBK हे जे कंपाऊंड आहे हे कंपाऊंड इथे ह्या रिॲक्शनमध्ये फॉर्म होतं. मीन्स अँटीमनी ट्रायऑक्साईड मीन्स Sb2O3 प्लस पोटॅशियम ॲसिड टार्टारेट. हा पोटॅशियम ॲसिड टार्टारेटचा फॉर्म्युला आहे C4H4O6KH. त्याचे 2 मॉलिक्यूल हे फॉर्म होतात, आणि तेव्हा काय फॉर्म होतं इथे C4H4O7 SBK मीन्स हे काय आहे, अँटीमनी पोटॅशियम टार्टारेट प्लस वॉटर H2O.
इथे फॉर्म होतं. इथे बघू शकता तुम्ही C4H4. आता इथे एक इथला जो ऑक्सिजन आहे तो एक इथे येतो O7. देन आता इथे 2 आहेत, त्याच्यामुळे स्टेबल होते रिॲक्शन Hb. आणि हे बघा इथे 2 मॉलिक्युल्स आहेत केचे, पोटॅशियमचे K प्लस H2O, वॉटर इथे फॉर्म होतं ह्या रिॲक्शनमध्ये. सो इन दिस वे दिस अँटीमनी पोटॅशियम टार्टारेट इज प्रिपेअर्ड. देन नेक्स्ट इज physical properties of this antimony potassium tartarate. So it's a colorless powder, then it's odorless, it is sweet in the taste, it is soluble in water, it is insoluble in alcohol, and this aqueous solution of antimony potassium tartarate is acidic in nature. Means if you make aqueous solution means and if you dissolve this antimony potassium tartarate in water and if you make its aqueous solution, then you will see that pH paper जो काही आहे, so it will show that acidic nature दाखवेल तो. Okay, so its aqueous solution is the acidic in nature. Then next see its uses. See it आपण काय बघतोय, एक्सपेक्टोरंटमध्ये आपण 2 बघितले, अमोनियम क्लोराईड NH4Cl आणि पोटॅशियम आयोडाईड KI. देन सी हे काय आहे, एमेटिक आहे. सो इट इज ॲन एमेटिक, दॅट इज इट प्रोड्युसेस वॉमिटिंग वेन गिव्हन बाय माउथ. Then it was formerly used as an emetic. The emetic action has a slow onset and marked depression can follow. Then in smaller doses it acts as an expectorant. Smaller doses it acts as an expectorant. Then it is mostly given by intravenous injection IV for the treatment of काळा आजार, that is सायकोस्टोमियासिस. काळा आजार मीन्स दिस ब्लॅक फीवर बोलतात त्याला, काळा आजारला. सो ह्याच्यामध्ये दिस इज प्रोड्यूस्ड ड्यू टू द लेशमिनियासिस, मीन्स डिसीज कॉज बाय इन्फेक्शन विथ लेशमिनिया पॅरासाइट्स अँड दिस फीवर, वेट लॉस, स्वेलिंग ऑफ स्प्लीन अँड लिव्हर. These are the symptoms of this काळा आजार, that is black fever. त्याची सिम्टम्स आहेत ही, मीन्स वेट लॉस, फीवर, वेट लॉस, वेट लॉस, swelling of the spleen and liver. These are these symptoms of the काळा आजार, leishmania, which is a disease it is caused by infection with leishmania parasites, and fever, weight loss, swelling of spleen and liver. These are the symptoms of this. Then it is it's used as an emetic, expectorant also, and mostly it is given by intravenous injection for the treatment of kala azar, that is psychostomiasis, and in other condition. Then it should never be given by intramuscular or subcutaneous injection because it causes the severe pain and necrosis. So this is uses. हे काय आहेत, uses आहेत antimony potassium tartareteचे. Then next see its storage. It should be stored in well closed container at a cool place. Then it incompatible with the acid salts, means it is not stable with the acid salts, heavy metals, albumin and soap solution. ॲसिड सॉल्ट्स, हेवी मेटल्स, अल्ब्युमिन आणि सोप सोल्युशन्स त्याच्यासोबत हे काय आहे, इनकॉम्पॅटिबल आहे. सो दिस इज अबाउट द अँटीमनी पोटॅशियम टार्टारेट. अँटीमनी पोटॅशियम टार्टारेट आपण बघतो आहे. अँटीमनी पोटॅशियम टार्टारेट त्याचा सिनॉनिम काय आहे, टार्टारेमेटिक आहे. देन अँटीमन पोट टार्टारेट आहे. देन पोटॅशियम अँटीमोनिल टार्टारेट आहे. टार्टारेटेड अँटीमनी अँड टार्टाराइज अँटीमनी हे त्याची सिनॉनिम्स आहेत. देन वी हॅड सीन प्रिपरेशन आपण बघितलं त्याची मेथड ऑफ प्रिपरेशन. सो अँटीमनी ट्रायऑक्साईड Hb twice O3 is reacted with potassium acid tartarate. So C4H4O6KH, it's potassium acid tartarate,
अँड दॅट टाईम दिज अँटीमनी पोटॅशियम टार्टारेट इज फॉर्म. अँटीमनी पोटॅशियम टार्टारेट इथे फॉर्म होत असतं. Then we had seen its physical properties. It's a colorless, odorless, sweet taste, soluble in water, insoluble in alcohol. Then its aqueous solution is the acidic in nature. Then it is used as an emetic. It produces vomiting when given by the mouth. Then emetic action has a slow onset and marked depression. Then it is mostly given by intravenous injection IV for the treatment of psychostomiasis काळा आजार and in some other conditions. Then it should never be given by intramuscular or subcutaneous injection because it causes severe pain and necrosis. देन वी हॅड सीन इट स्टोरेज अँड इनकॉम्पॅटेबिलिटी काय आहे ह्याची ही आपण बघितलेली आहे. सो दिस इज अँटीमनी पोटॅशियम टार्टारेट. अँड प्रिव्हियस ह्याच्या अगोदर आपण काय बघितलं, पोटॅशियम आयोडाईड बघितलं. पोटॅशियम आयोडाईड KI त्याचं सिनॉनिम काय आहे, काली आयोडिडम अँड पोट आयोडाईड. सी दिस सिनॉनिम्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. देन मेथड ऑफ प्रिपरेशन, that is potassium hydroxide solution is treated with iodine. Then mixture of potassium iodide 5Ki and potassium iodate KiO3 is formed here. Then we had seen its physical properties. It's white crystalline powder. It's odorless, bitter taste. It is soluble in water, glycerin and alcohol. Then its uses, it is used as mild expectorant. Then it is used for treatment of hypothyroidism. Then it is used as source of iodine also. It is used in cup preparation. It is used as antifungal agent in veterinary practice. Then it is important ingredient of the various official iodine solutions. हा काय आहे, ingredient आहे. Then it is also used in the prophylaxis and treatment of the simple goiter. Then it is used in large doses for treatment of hyperthyroidism. hyperthyroidism साठी पण यूज केला जातो. Then we had seen storage and incompatibility. Storage is very simple, well closed container in a cool place. And incompatibility, so it is incompatible with the salts of mercury, bismuth, lead, iron, oxidizing agent and dilute hydrochloric acid. So त्याच्यासोबत हा काय आहे, इनकॉम्पॅटिबल आहे. Then we had seen antimony potassium tartarate C4H4KO7SB, molecular weight 324.9. Then synonyms, antimony potar and tartar emetic. Also emetic, see tartar emetic आपण आपली त्याच्या नाव सिनॉनिम्समध्येच त्याची कॅटेगरी दडलेली आहे. टार्टर इमॅटिक म्हणजे इमॅटिक आहे. देन पोटॅशियम अँटीमोनिल टार्टारेट, टार्टारेटेड अँटीमनी, टार्टाराइज अँटीमनी, हे काय आहेत त्याचे सिनॉनिम्स आहेत. देन we had seen method of preparation, antimony trioxide Sb2O3 with potassium acid tartarate C4H4O6KH. Then here this antimony potassium tartarate is formed. Then physical properties, uses as an emetic. Then see, means it's mostly given by intravenous injection IV for the treatment of काळा आजार. MCQला येऊ शकतं हे. काळा आजार सायकोस्टोमियासिस असं म्हणतात त्याला. अँड ॲज अ अँटीमायक्रोबियल एजंट म्हणून सुद्धा यूज करतात हे. सो स्टोरेज आणि इनकॉम्पॅटेबल कोणासोबत आहे, अल्ब्युमिनसोबत, हेवी मेटलसोबत, ॲसिड सॉल्टसोबत आणि सोप सोल्युशनसोबत. सो दिस इज अबाउट द एक्सपेक्टोरंट अँड इमेटिक. सो इथे आपला हा जो चॅप्टर आहे एक्सपेक्टोरंट आणि इमेटिक, हा चॅप्टर इथे तुमचा फिनिश होतो आहे. एक्सपेक्टोरंट म्हणजे काय, दीज आर द एजंट्स विच इज यूज टू
रिमूव्ह स्पुटम फ्रॉम रेस्पिरेटरी ट्रॅक आणि एमेटिक्स मीन्स विच इंड्युसेस द वॉमिटिंग. सो this is about expectorant and emetic. Here our chapter is finished. Thank you so much for fully watching this video. If you have any difficulty in today's lecture, आजच्या लेक्चरमध्ये काही डिफिकल्टी असेल किंवा कोणाला काही समजलेलं नसेल तर तुम्ही मला कधीही विचारू शकता. थँक्यू. हॅपी लर्निंग. स्टे सेफ अँड टेक केअर.